झाली सकाळ झाली की यांचा बँड बाजा सुरू. अश्विनी, अगं लिंबाचं सरबत करून दे, वर नेऊन देतो. हो ते का आपले पाहुणे आहेत का? त्यांना सरबत द्या, हे द्या, ते द्या. तुम्ही आवरा पटकन. कमाल करतेस. अगं बघितलं ना, काल ती मुलगी चक्कर येऊन पडली होती. त्यांना मदत करायला नको? काय माणूस काय की नाही? कमाल करतेस तू. कोण चक्कर येऊन पडली बाबा? अगं ती कोणती आकृती झा. हा, पटण्याची का पटण्याची? आकृतीला चक्कर आली होती का? हो मग होणार काय, दिवसभर तिथे उन्हात प्रॅक्टिस करतात, ऊन लागलं, आली चक्कर. आली होती पण न दिलं तेव्हा कुठे बरं वाटलं. मी म्हटलं तिला अगं जरा वेळ आराम कर, पण तुम्ही आजकालच्या मुली ऐकता कुठे, गेली लगेच. पण मुलगी चांगली वाटली. हो बाबा, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. सरबत बनवा, सरबत. हे हाय प्रकाश. हाय री. आओ आओ बैठो. नो थँक्यू. तुम्ही बाहेर येशो ना. हा, काय बोलली? ती मला म्हणते बाहेर येता का जरा. आलो मी जरा. यू आर वेरी क्लेवर. एक्चुअली मुझे थोड़ी प्राइवेट बात करनी है, तो चलते हैं क्या? हा हा, चलो येतो जरा. री अश्विनी काय चाललंय हे? री 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 काय चाललंय काय? अगं वडिलांच्या वयाचा माणूस ना, आणि तिला प्रकाश करून बोलते, प्रायव्हेटली गप्पा मारायच्या म्हणते. काय आहे की नाही तारतम्य? दीडशाणी कुठली, चोंबडी एक नंबरची. तू काय बघते? जा सरबत बनव. हो. फोर BHK अलर्ट अलर्ट. हे पुस्तक वाचून त्याचा काही उपयोग होणार नाही. काय झालं? तिकडे बघा काय चाललंय ते. मोठमोठ्याने हसणं काय, खिदळणं काय, गप्पा काय, सांभाळा तुम्ही. हे बघा आले तुमचे. काय हो, हसायला काय झालं? जीवती हसवते मला. कमाल करतेस. अरे हसावसं वाटलं म्हणून हसतोय. अश्विनी. हा बाबा. अगं ते लिंबाचं सरबत झालं असेल तर सांग, वर नेऊन देतो मी. बर. काही गरज नाही, भरपूर कामं पडलेत. पाडवा आलाय, सगळी यादी आणायची. फुलं, लाया, बतासे ते बघा. चालले वर. अश्विनी ती नेऊन देईल सरबत. हो, आणि जर गरज पडलीस तर मी सुद्धा आहे ना. ठीक आहे तुम्हीच जावा, आणि तुम्हाला काय करायचं ते करा. दे यादी दे मला सामान आणून देतो. मेरी कागद दे ग. विद्युत, एक महत्वाची माहिती आहे, ऋतुपर्णाकडून मला मिळाली. लगेच फोन कर. गेला. विक्रम, मी काही विचारल्यानंतरच तू सांगणार आहेस असं काही आहे का? बोल ना यार. स्प्रिंगडेलवरच्या स्टेचं झालं काय? उठला का तो स्टे? किंवा काय पुढे काय होणार आहे? काय अपडेट्स आलेत का? तू बोलत का नाहीयेस काही? शिल्पी, त्यांनी मला काहीतरी सांगितलं तर पाहिजे ना. त्यांना काही विचारायला गेलं की ते एकच उत्तर देतात की एपी इज ऑन इट. फोटोग्राफरचं स्टेटमेंट बदललं की सगळं बरोबर आहे. आणि तुझा नवरा त्याच पाठीमागे आहे ना. हॅलो. हा हो, सांगतो. शिल्पी, तुला तुझ्या केबिन मध्ये बोलावलंय. काहीतरी त्यांना सिग्नेचर्स हवेत, सो तेवढं बोल जरा. अच्छा ठीक आहे, आलेच मी. अरे डार्लिंग, इतक्या लवकर आलीस सुद्धा? या आता सांगा. आता आहे ना, बंद करायला नाटक हे सगळं. ओ सर, काय झालं? हे हॅलो, मी तुझा सर वगैरे नाही, समजलं ना. आणि ही रेसिडेन्शियल सोसायटी आहे. हे सगळं तुम्ही धिंगाणी इकडे नाही करू शकत. आम्ही ना याचे त्यांना पैसे दिलेत, आणि तेही ऍज अ रेंट. दिले असतील ना, आणि यांनी घेतले पण असतील. हे सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, ओनर नाही आहेत. असं काही करताना ना मेंबर्सचे कन्सेंट घ्यायची असते. आमच्या सगळ्या मेंबरची कन्सेंट विन्सेंट काय घेतलं नाही.
आणि आम्हाला डोकेदुखी झाली. सांगा आता बंद करायला. ऑल राईट. पण जेव्हा आमची डील झालेली तेव्हा आमचं हे पण डिस्कशन झालेलं की जर तुम्हाला याचा प्रॉब्लेम होत असेल ना तर आम्हाला बंद करायच्या आधी 1 दिवसाची मुदत द्यावी लागेल. सो आता आज तर आम्ही इथून जाणार नाही आहोत. हे बघा, हे आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. सगळं कठीण करून ठेवलंय तुम्ही. तुमच्यामुळे आम्हाला डोकेदुखी झाली सगळी. हे बघा, आपलं बोलणं झालं होतं पण मला सोसायटी मेंबरचं ऐकून घ्यावं लागेल. आता कळलं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. म्हणजे आम्ही इथे रिहर्सल नाही करू शकत? आर यू सिरियस? ही गच्ची नाही मिळणार, पण तुम्हाला काही करायचं असेल ना तर कम्युनिटी हॉलमध्ये करू शकाल तुम्ही. पण त्यासाठी आधी मला सोसायटी मेंबरची प्रायर मीटिंग घेऊन त्यांची या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागेल. बस ना, आता किती गुळगुळीत बोलाल. सांगा ना एकदाच. नाही देणार काही. बंद करा नाटक. हेही जमत नाही. तुला तुझ्या केबिन मध्ये बोलावलंय. काहीतरी त्यांना अर्जंटली सह्या हव्यात. तेवढं बघ. ओके, चालेल. आले. हो. अरे डार्लिंग, इतक्या लवकर आलीस सुद्धा? सॉरी विक्रम, तू तुझ्या डार्लिंगला एक्सपेक्ट करत होतास आणि मी आलो. अरे विद्युत, तू पण माझा डार्लिंगच आहेस यार. अरे बस ना, बस. विद्युत, काय घेणार, चहा का कॉफी? काही नको. ऍक्च्युली मी ज्या कामासाठी इथे आलो होतो आय थिंक ते काम झालंय. एक डाऊट होता माझ्याकडे, पण तो डाऊट आता हळूहळू कन्फर्म होतोय. अरे विद्युत, तुला काय म्हणायचंय की कळत नाहीये मला? विक्रम, तुला जरी कळत नसलं ना तरी मला सगळं समजतंय. कशाबद्दल? शिल्पी आणि तुझ्याबद्दल. आणि आता तू डार्लिंग बोलून माझ्या संशयावर आणखी शिक्कामोर्तब देखील केलेस. अरे तुला एक सिक्रेट सांगतो. अरे कसं आहे ना, या इतक्या डल ऑफिस मध्ये ना काहीतरी एंटरटेनमेंट असायला पाहिजे ना, म्हणून मी असं काहीतरी करतो. आणि माझी सेक्रेटरी आहे ना, अरे काय सॉलिड आहे माहितीये ती. आणि तिला ना खूप आवडतं मी तिला डार्लिंग म्हणलेलं, म्हणून असंच मध्ये मध्ये मी तिला डार्लिंग म्हणतो. अरे इट्स जस्ट कॅज्युअल फ्लर्टिंग या. अच्छा, तुम्हें पार्टीज पसंद नहीं है? नाही, असं काही नाहीये. पहले मुझे भी पार्टीज पसंद नहीं थी, डर लगता था, बट अभी सब ठीक है. का? ऐसी एक पार्टी में मेरे अपने किसी रिलेटिव ने मेरे साथ ही tried to abuse me physically. काय? हाँ, तब मैं 7th स्टैंडर्ड में थी. मैंने एक दिन सारे एविडेंस इकट्ठा किए और मैंने अपनी माँ को जाके सब कुछ बताया. और तुम्हें पता है मेरी माँ ने क्या कहा? मेरी माँ ने कहा किसी से कुछ मत बोलना. उस दिन मुझे ऐसा लगा कि इस दुनिया में मेरा कोई है ही नहीं, मेरी खुद की अपनी सगी माँ भी नहीं. और उस दिन से लेके आज तक मैं अपनी सुरक्षा खुद करती हूँ. पण असं का केलं त्यांनी? डर. क्या छोड़ो, बट यू सी, तुम्हारी फैमिली तुम्हारे साथ है हर वक्त, हमेशा. बस तुम अपने आप को कोसना बंद करो. पण हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. आईला कॉम्पिटिशन मधून बॅकआउट पण माझ्यामुळेच करावं लागलं. मयूरी, तुम्हारी माँ ने तुम्हारे लिए अपने सपनों को पीछे छोड़ दिया है. अब तुम्हें उनके लिए खुश रहना है, हैप्पी रहना है. अपनी सफरिंग किसी को नहीं पता चलनी चाहिए. कीप इट सीक्रेट, बी स्ट्रॉन्ग. आई नो कहना बहुत आसान है, करना उतना ही डिफिकल्ट. बट दिस इज कॉल्ड लाइफ, राइट?
यू आर ब्रेव वुमन मावशी. रितू, जस्ट कॉल मी रितू. माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन किंवा त्यांची नाराजी पत्करून मला काहीही करायचं नाही. तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट माझ्याकडे ड्यू आहे. अश्विनी प्लीज आ जाओ. अश्विनी प्लीज परत ये. प्लीज अश्विनी. हो अश्विनी, परत ये. अश्विनी प्लीज ये ना. प्लीज हो म्हण ना. अश्विनी प्लीज आ जाओ. अश्विनी प्लीज परत ये. काय करताय तुम्ही? इतकं प्रेम मला ना खरं तर समजतच नाहीये मी काय करू. खरंच सॉरी. मी मिसेस इंडिया स्पर्धेत परत मागे नाही फिरू शकत. थांब अश्विनी, तू तुझ्या निर्णयासाठी आम्हाला जबाबदार ठरवतेस. अश्विनी, मी तुझी मेहनत बघितली. मला वाटतं तू या स्पर्धेत पुन्हा जावंस. अगं तुम्ही मुली खूप चांगल्या आहात. अशी मैत्री खरोखर कुठेही मिळत नाही. ते ठीक आहे पण हे बघ अश्विनी, मी फक्त तुझा नाही मयुरीचाही विचार करून तुला सांगते. तुला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागतंय ते मयुरीच्या फोटो प्रकरणामुळे. असं मयुरीच्या मनात घट्ट बसलंय आणि जोपर्यंत तू या स्पर्धेत पुन्हा भाग घेत नाहीत ना तोपर्यंत तिचं मन तिला खातच राहणार आहे. एक मिनिट अश्विनी. अश्विनी ज्वाला बोलली ती अगदी योग्य बोलली. अगं मयुरीचं कशातही लक्ष लागत नाही आणि तिला सारखं हेच वाटतं की आपल्या घरामध्ये जे काही वाईट घडलं ते फक्त तिच्यामुळे घडलं आणि सारखं सारखं तिला हेच वाटत राहणार. अश्विनी, तुला तुझ्या मुलीसाठी मयुरीसाठी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागेल. आई, मला खरंच खूप आनंद होईल तू परत कॉम्पिटिशन मध्ये गेलीस तर. अश्विनी, ये सब लोग तुम्हें कंपटीशन में वापस आने के लिए जरूर कन्विंस कर रहे हैं, लेकिन एक बात मैं क्लियर कर दूं, तुम अगर ये कंपटीशन छोड़ के जा रही हो तो इस कंपटीशन पर कोई असर नहीं होगा. ही सगळी मतलबी लोक आहेत. तुला जे मीडिया अटेन्शन मिळतं, पॉप्युलॅरिटी मिळते ना, ते सगळं या लोकांना एनकॅश करायचं आहे त्या कॉम्पिटिशनसाठी. म्हणून हे सगळं कन्व्हिन्स करण्यासाठी ना इकडे आलेत ही लोक. नाही तर कशाला मरायला येत आहे तिकडे ते काय ते सेशन्स करायला. श्रेयस, तू अश्विनीला बोल लावू नकोस. यात तिची काही चूक नाहीये. मी तिला सांगितलंय कॉम्पिटिशन मध्ये भाग घे म्हणून. अरे बापरे, तू सांगितलं? पण तू मध्ये का पडतेस? आणि तू सांगितलेलं ना माघार घ्यायला, मग आता तू सांगितलं परत जा. अरे तिने केलं ते करेक्ट केलंय. वाटच बघत होतो मी. भीष्म पितामह कसे नाही बोलले अजून मध्ये. अरे माझं नीट ऐकून घे. कसं आहे ना, मयुरीचं असं झाल्यामुळे आपल्या कुणाला काही समजत नव्हतं नेमकं काय करायचं. आपण सगळेच बाबरलो होतो आणि त्यावेळी आपण त्या स्पर्धेवर दोष टाकून मोकळे झालो. आणि विचार करून लक्षात आलं त्या गोष्टीचा आणि कॉम्पिटिशनचा काही संबंध नाही. वा, आता सडनली सगळं तुला रिअलाइज झालंय का? अरे कारणच तसं आहे ना. म्हणजे कसं आहे श्रेयस, अश्विनीनं ही स्पर्धा मध्ये सोडायला नको, पूर्ण करायलाच हवी. करा जे करायचे ते करा. आता आपल्या घरात सगळ्यांनी ठरवलंच आहे ना, अक्कल गहाण ठेवायची आणि मग वागायचं. आणि त्यावर भ्रम सगळ्यांना की आम्ही रॅशनल विचार करतोय आणि मी इरॅशनल विचार करतोय. अश्विनी बाई, तू ना जे करायचे ते कर. तुला भाग घ्यायचा कॉम्पिटिशन मध्ये, अजून कुठली स्पर्धा बाकी असेल त्याच्यातही भाग घेऊन टाक. आणि या सगळ्यामुळे आपल्या घरात जे वाईट होतं ना तेही होते. पण प्लीज मला हे मूर्ख बनवणं बंद करा आता. अहो तसं नाहीये. काय बोलताय तुम्ही? प्लीज 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 अश्विनी. अगं एकदा दोनदा ठीक आहे ना, सारखं सारखं सराईतपणे मूर्ख बनवतेस तुम्हाला. आणि या दोघांना पुढे करून मला काही कळणार नाही असं वाटतं का तुला? अगं मूर्ख नाहीये मी. सगळं प्लॅनिंग करतो तुझं. मला प्लॅनिंग?
अहो मी कसलंही प्लॅनिंग नाही करत आहे. काय बोलताय तुम्ही? अश्विनी, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि या मिसेस इंडिया कॉम्पिटिशनवर तर अजिबात बोलायचं नाही. अहो करायचं ते करा. झालं, डोक्यात राग घालून गेला. प्रत्येक वेळेला सणाला काही ना काही व्हायलाच हवं का हो? अश्विनी तू टेन्शन घेऊ नकोस. बाबा, हा बांबू घेऊन कुठे चाललात? गुढी बांधायची ना ग. पण गुढी का उभारतात? कारण गुढी स्नेहाचा, मंगल्याचा, आनंदाचं प्रतीक असते आणि विजयाचं प्रतीक सुद्धा असते. पण कसला विजय? झालं, कू क्युरिओसिटी सेंटर उघडलं. आजोबांना विचार. आबा सांगा ना हो. बरं बरं सांगतोय. अगं आज गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री प्रभू रामचंद्राने वालीचा वध करून प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केलं होतं. तोच आजचा दिवस आणि म्हणून तो दिवस विजयोत्सव म्हणून आपण साजरा करतो. घरातून वालीचा, असुरी शक्तीचा नाश श्री प्रभू रामचंद्राने आपल्या दैवी शक्तीने केला होता. म्हणून आजचा दिवस हा आपण गुढीपाडवा म्हणून, गुढीपाडवा म्हणजे विजयाचं प्रतीक म्हणून साजरा करतो आणि इथूनच मराठी वर्ष सुरू होतं. कळलं? आणि याच दिवशी प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. त्याचा हा आनंदाचा दिवस. ओ, तुला माहित नव्हतं? तुला माहित होतं? म्हणून आपण गुढी उभारतो, तिची पूजा करतो, म्हणजे ती वर्षभर आपलं संरक्षण करते. कोणापासून? डेव्हिल्स पासून की घुस पासून? कसं आहे संजू बेटा, आज माणूस आहे ना, हा तुझ्या डेव्हिल आणि घोस्ट पेक्षा जास्त भयंकर झालाय. म्हणजे संजू बेटा, आपण माणूस म्हणून आहे ना खूप खालच्या थरावर गेलोय. आपलं मन शांत, सात्विक, समाधानी असायला हवं ना, पण ते तसं नाहीये. ते चंचल आणि स्वार्थी झाले. म्हणून आजच्या या शुभ दिवशी त्या वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी आहे ना, आपण वीर पराक्रमी होण्याची शपथ घेतो. पराक्रमी वीर म्हणजे असं? हो, अगदी असाच पराक्रमी वीर. संजू बेटा, आजच्या पवित्र दिवशी भोगावर योगाने, वैभवावर विभूतीने आणि विकारावर विचारांनी विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची असते. मला काहीच नाही समजलं. जाऊ दे, तू आपल्या श्रीखंडपुरीवरतीच कॉन्सन्ट्रेट कर. शिल्पी, बरं झालं हा तू ही साडी नेसलीस. अगं हा रंग किती छान दिसतोय तुला. घरात सण आहे का घरावरती ऋण आहे हे त्या घरातल्या स्त्रीकडे बघून आणि तिचं वागणं बोलणं बघूनच कळत. पुरे, आज ऋणाचं नाव नको. चला, तुम्ही दोघे जण आधी जोडीने पूजा करून घ्या. शिल्पी, ये पूजा करूया. अरे थांबा थांबा थांबा, आपण सेल्फी काढूया. बर शिल्पी, चल ये. अरे थांब, या दोघींना येऊन उभं तर राहू दे तिकडे. हा आता काढ. चला, बाजूला आता फोटो काढणं. तो मोबाईल ठेव बाजूला. आरती करून घेऊया. हा, नंतर फोटो काढ तू परत. चल. तुला माझ्याशी काही बोलायचं नाहीये? आधी पूजा तर होईल. पप्पा, तुमचा फोन आला. घरात कलह नको असतील तर व्यवस्थित डिसिजन्स घ्यायचे ना. ते नाही घ्यायचेत आपल्याला आणि गुढीला सांगायचं घरात शांतता द्या, खुश ठेवा, आम्हाला सुखी ठेवा. श्रेयस, आज तरी घरात हात सोड नको. अहो ऐका ना, नका ना चिडू आज इतकं.
आज केवढा चांगला दिवस आहे आणि केवढ्या चांगल्या गोष्टी घडतायत आज घरात. मयू देखील आता 2-3 दिवसात कॉलेजला जाईल. शिवाय स्प्रिंगडेलची कॉम्पिटिशन संपतच आली आहे. 4-5 दिवस आहेत. बस थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे ना. अच्छा, म्हणजे आता सणाचा सपोर्ट घेऊन तुम्हाला हे सगळं कन्व्हिन्स करणार आहेस आणि सांगणार आहेस की कसं मी भाग घेते परत या कॉम्पिटिशन मध्ये हे बरोबर आहे. बाबा, हार्डली 8 दिवसांचा प्रश्न आहे. इतकेशा दिवसांसाठी तुम्ही का स्वतःचा मूड खराब करून घेताय? नाही, मी मूड वगैरे काही खराब करत नाहीये. पण अश्विनी, मी तुला सांगून ठेवतोय, तू जर या स्पर्धेत परत गेलीस तर मी इकडे थांबणार नाही. म्हणजे काय? सगळ्यांना या घरात आपापली मनमानी करायची ना, मग मीही करणार. मी काय घोडं मारलंय? मला इकडे नाही थांबायचं. तू कुठे जाणार आहेस? बँगलोरला. जॉब सोडून आलेलो ना, तर परत घेईन तो जॉब जाऊन. कशाला थांबू इकडे उगीच? अरे काय तू? मी घरी येऊन गेले. कुठे होतास तू? 3 तास बसले होते. इतकी मजा केली ना आम्ही. खूप मिस केलं तुला. बरं, तुला फोनही केला होता पण तू उचलला नाहीस. सणावाराचं कुठे निघून जातोस रे तू? कसला सण ना कसलं काय? काय झालंय सांग मला. काय नाही. चल, तुला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष चांगलं जाऊ दे तुला. नवीन नोकरी करतेस. काय रे, काय झालंय? बरं, एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट. आई म्हणत होती की तू परत बँगलोरला जाणार आहेस म्हणून. खरंय का ते? जातोय. पण का? म्हणजे काय काय झालंय मध्येच? काय नाही. मला माहितीये ना काय झालंय. पण हे बघ दादा, हे काय तिने पहिल्यांदा केलेलं नाहीये. वहिनीमुळे स्वतःचं आयुष्य असं किती वेळा डिस्टर्ब करून घेणार आहेस तू? डिस्टर्ब नाही ग, ट्रॅकवर आणतोय गाडी. त्यापेक्षा तिला सरळ कर. हे बघ, हे कॉम्पिटिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण ती जरा हल्ली आगाऊपणाने वागते असं नाही वाटत का तुला? आधी नव्हती ती असं करत. आणि तुला एक गंमत सांगू का? आई बाबा बघ मला आधी फार उदाहरण द्यायचे. अश्विनी अशी, अश्विनी तशी, ती कशी आदर्श आहे, ह्या त्या. आता ते तसं उदाहरण मला देऊच शकत नाहीत. मॅडम स्वतःच एवढे झेंडे काढतायत. काय टाइमपास करतेस ग? परवा आलीस तेव्हा तूच सपोर्ट करत होतीस. स्पर्धेत भाग घे परत, स्पर्धेत भाग घे परत. आता काय झालं? हो, केलाच मी सपोर्ट, कारण कोणीच तिच्या बाजूने बोलत नव्हतं. कोणीच तिला सपोर्ट करत नव्हतं. शेवटी मला दया आली म्हणून मी तिला सपोर्ट केला. हे बघ दादा, ते तिचं सगळं जे काय कॉम्पिटिशन वगैरे सगळं चालू आहे त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण त्या सगळ्याचा माझ्या भावावर परिणाम व्हायला लागला किंवा माझ्या भावाला त्रास जर होत असेल तर मला त्रास होणारच ना. अरे बाप रे, भावाची इतकी काळजी? कुछ चाहिए क्या बहना आपको? दादा, मी काय आता लहान नाहीये तुझ्याकडे लहान सहान गोष्टींसाठी हट्ट करायला. मला जे दिसतंय ते मी एक्सप्रेस करते. इंडिपेंडेंट होण्याच्या नावाखाली वहिनीने जी काही मनमानी सुरू केली आहे ना, त्याला आता फक्त आणि फक्त तूच आळा घालू शकतोस. आणि कोणी काहीही म्हणू देत, बिचाऱ्या मयुरीच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यासाठी सॉरी, पण मी तर कम्प्लिटली वहिनीला जबाबदार धरते. आणि आय थिंक यू विल ऍग्री ऑन दिस. हे बघ दादा, मी जे काही बोलतेय त्याचा जरा नीट विचार कर. नीट विचारही कर आणि ऍक्शनही घे. ओके, चल बाय. बाय. तर ना मला असं वाटतं की मला काहीतरी होईल, नाहीतर मी परत माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. तुम्ही दोघे हे फॅमिलीसाठी स्ट्रगल करताय ना, फॅमिलीसाठी करताय, मग हे साधं का समजत नाहीये तुम्हाला? तुम्ही एवढी मिसअंडरस्टँडिंग नका ना करून घेऊ, प्लीज नका करून घेऊ. आणि बाबा, तुमचं आईवर प्रत्येक वेळी ऑब्जेक्शन का असतं? ती करेल ती प्रत्येक गोष्ट चुकीचीच आहे का? आई, तुला कधीच तुझ्या डिसिजनवर फर्म राहता येणार नाहीच आहे का? तू प्रत्येक वेळी तुझे डिसिजन आमच्यामुळे का चेंज करतेस? तू
माझ्यामुळे तुझी कॉम्पिटिशन सोडलीस. प्रत्येक वेळी तू आमचा विचार करून तुला इंटरेस्ट असलेल्या गोष्टी सोडून देतेस. तू स्वतःचा डिसिजन कधीच नाही घेऊ शकत. तुम्ही आणि ह्या गोष्टीवरून दोघही वाद घालत बसताय आणि हे सगळं ना माझ्यामुळे होतंय. हे नाही सहन होतंय आता मला. बाबा, मला ना तुमचं माहिती नाही, पण ना मी कदाचित हे ना सगळं सोडून निघून जाईन. खरं सांगते, कारण ना मला ना हे बेर नाही होत आहे. मला नाही. बरं शिल्पी, मला सांग, तुझं नेमकं जॉब प्रोफाईल काय आहे त्या ऑफिसमध्ये? हा, माझा जॉब प्रोफाईल रिजनल इन्चार्ज नाही, रिजनल मॅनेजर ऍक्च्युली. विच रिजन? हेच आपलं. असं दे, नेक्स्ट टाइम गेलीस ना की कन्फर्म करून घे. विद्युत, मला ही फीज नाही आवडत आहे अजिबात. कोणती फेज? हीच, ज्या पद्धतीने आपण एकमेकांशी खूप असे ऑकवर्ड वागतोय आणि असे खूप तुटक बोलतोय आपण एकमेकांशी. इट्स नॉट गुड. अरे वा, मला हे ऐकून खूप बरं वाटलं. परत सार्कॅझम? का एवढं सार्कॅस्टिकली बोलतोयस माझ्याशी? अगं कुठे काय, मी नॉर्मली बोलतोय. हे नॉर्मल आहे? विद्युत, प्रत्येक नात्याचा बेस हा विश्वास असतो आणि तोच आपल्यामध्ये कुठेतरी डिस्टर्ब होत चाललाय. अरे वा, आयुष्याचं गमक कळल्यासारखं झालंय तुला. मग तुला वाटतंय ना की बेस काय, विश्वासाचा बेस तो रिस्टोर कर ना. मग कसा करू? शिल्पी, आता बघ, तेही तुलाच ठरवावं लागेल. तुला काही विचारायचंय मला? कशाबद्दल? कशाही बद्दल. नाही, होईच नाही. काही सांगायचंय? आता पुन्हा कशाबद्दल? स्टॉप इट यार. तुला जर मला काही सांगायचंच नाहीये, काही विचारायचंच नाहीये, तर मी कसं एक्सप्लेनेशन देणार तुला? कसा ट्रस्ट गेन करू मी? शिल्पी, तेही तुलाच करावं लागेल. हे बघ, ट्रस्ट नाहीये असं तुला वाटतं, मग तो का गेलाय याचा विचार देखील तुलाच करावा लागेल ना. मग प्रयत्न कर आणि तो ट्रस्ट जो गेलाय ना तो पुन्हा रिस्टोर होतोय का बघ. बॉल इन इज युअर कोर्ट. बघ, इथून सुरुवात आहे. आता माझ्यासमोर तुला हा फोन देखील उचलता येत नाही. असा कसा करणार तो ट्रस्ट रिस्टोर? मी देते. अहो द्या माझ्याकडे. एक गोष्ट क्लिअरली सांगतो, नीट ऐक, म्हणजे गैरसमज नाही होणार. मी जे काही करतोय ना ते माझ्या मुलींसाठी करतोय, तुझ्यासाठी नाही. माझ्या मुलींना ज्या गोष्टीत आनंद मिळेल ती प्रत्येक गोष्ट मी करीन. माझी मुलगी आज मेंटली अपसेट आहे, तिला त्रास होईल असं मी नाही वागणार, अजिबात नाही. आपल्या दोघांमध्ये जे काही डिफरन्सेस आहेत त्याचा परिणाम त्यांच्यावर नाही होऊन देणार मी. तुझ्यावर माझा राग आहे आणि तो पुढेही राहणार. अहो, पण त्याचा परिणाम माझ्या मुलींवर नाही होऊ देणार मी. चांगले नवरा बायको तर आपण होऊ नाही शकलो, किमान चांगले आई बाप तरी होऊया. मी तर नक्की होईन, तुझं माहित नाही. अहो, काय झालं? मी हा रिपोर्ट वाचत होते, मला जरा इथे प्रॉब्लेम वाटतोय. आपण अरे विक्रम, काही बोलू नकोस तू. अरे काय काही बोलू नकोस? काय पद्धत आहे ही वागण्याची? दचकले मी. त्या एपीला मी सोडणार नाही. तो जर या कॉम्पिटिशन मध्ये नसताना तर आपलं सगळं किती स्मूथली झालं असतं. ठाकरेला तर उभ्या उभ्या गुंडाळलं असता मी, पण तो एपी. इतक्या सगळ्या लोकांना मॅनेज करतोस, हँडल करतोस,
तो एकटा एपी तुला भारी पडतोय? शिल्पी, विक्रम मोहितेला कोणीही भारी पडू शकत यू नाही. हर्टिंग मी. काय चालवलंय हा रानटीपणा? त्या स्प्रिंगडेलने ना माझं डोकं आउट केलंय आणि इथे आल्यावर तू इतरांचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतोयस तू? घरी तो विद्युत असा वागतोय विचित्र. अजूनही तो काही नीट बोलत नाहीये माझ्याशी. विद्युत तुझ्याशी का बोलत नाही ना हे माहितीये मला. का? कारण त्याच्या डोक्यात एक खूप मोठा प्लॅन चाललाय. आपल्या प्लॅनचा फायनल पार्ट एक्झिक्यूट करायची हीच वेळ आहे शिल्पी. फिनाले आता अगदी तोंडावर आलाय. म्हणूनच त्यांना धडा शिकवायची हीच ती वेळ. विक्रम, आपण जसं सगळं ठरवलंय त्याच पद्धतीने सगळं पार पडेल ना? आतापर्यंत सगळं नीट होतंय ना? तू लास्ट मोमेंटला येऊन का स्वतःवर डाऊट घेतेय? मी डाऊट घेत नाहीये, मी फक्त विचारतेय. आपण ठरवलंय तसंच सगळं होईल. आता मला एक फक्त परफेक्ट टायमिंग शोधू देत की मग बघ. आता त्या एपी आणि अश्विनी वाघमारेला कळेल ही शिल्पी त्यांच्यावर कशी भारी पडतीये ते. तारा, थँक्यू. थँक्यू कशासाठी? स्प्रिंगडेल कंपनीने आम्हाला एवढं अंडरस्टँड केलं, काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही यासाठी. खरं तर हे सगळं मी तुमच्याकडनं शिकले. अश्विनीच्या पाठीशी तुम्ही इतक्या प्रेमानं उभं राहिलात, खरंच खूप कौतुकास्पद आहे. आता हे सुद्धा माझं कुटुंबच आहे. झालं तर मग ही आपलीच फॅमिली आहे ना. आपल्या फॅमिलीसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार ना? मी पण तुमच्या फॅमिलीचा मेंबर आहे ना, मग माझा पण विचार करा ना प्लीज. आणि हे माझं मॅनिक्विन बनवू नका. तारा मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण सर्व स्पर्धकांचे गाऊन तयार ठेवलेत. आता गाऊनचा ट्रायल पण घेणार आहेत का? हो, आत्ताच सगळ्या गाऊन्सची ट्रायल होणार आहे आणि त्याबरोबर ऑल्टरेशन सुद्धा होणार आहेत. माय गॉड. तारा, साधारणतः किती वेळ लागेल ग? आता तुमचे सारी ट्रायल्स होतील, त्याच्यानंतर फिटिंग्स होतील, त्याच्यानंतर तुमचे मेजरमेंट्स घेतले जातील, कारण तुम्हाला गाऊन ट्रायल्स सुद्धा करायचे आहेत. सो आय थिंक लेट होईल. तुला जर घरी इन्फॉर्म करायचं असेल तर तू करू शकतेस. ठीक आहे. सो गर्ल्स, आपण गाऊन सेक्शन मध्ये जाऊया. हा हा हा, आपण ना गाऊन सेशन मध्ये जाऊया. मला त्यांची पॅकेजिंग आणि सगळं बघून त्यांची आयडिया येईल. हा, हॅलो. हा बोल. मला उशीर होणार आहे आज. सगळ्या सेक्शनचे ट्रायल आजच होत आहेत आणि आजच संपवायचं, त्यामुळे मला माझं आटपून घरी येता येणार नाही. मग मी काय करू? तुम्ही घरी जाऊ शकाल का? नाही म्हणजे आईंचा फोन होता, मयू जरा हिरमुसली झालीये म्हणून. मी इकडे ठाण्याला आलोय कामासाठी. मला इकडे उशीर होणार आहे, कळलं तुला? आणि मुलीची एवढी काळजी असेल ना तर तुझ्या ऑर्गनायझरना सांग तुला सोडायला, आणि इकडे येऊन मुलीकडे बस. नवरा आता प्रायोरिटी लिस्ट मध्ये नाहीच आहे. मुली तरी आहेत का बघू. काय करू मी आता? मयूला तिथे माझी गरज आहे आणि मी हा विद्युत बोल रे. श्रेयस, कुठे आहेस तू? मी जरा ठाण्याला आलोय. काय रे? अरे काही नाही, मला तुला भेटायचं होतं. का, काही अर्जंट आहे का? हो, काम तसं अर्जंटच आहे, पण तू ठाण्याला एवढं लांब आहेस. नाही पण मी घरीच येतोय आता. तू ये घरी. अरे नाही नाही नाही, घरी नको. मला ऍक्च्युली तुला बाहेरच भेटायचंय. एक काम करूया, आपण उद्या मात्र नक्की भेटू. काय रे, काय सिरियस आहे का? हे बघ, मी तुला फोनवर नाही सांगू शकत, पण मला तुला भेटायचंय. आणि हो, घरात कोणाला याबद्दल काही सांगू नकोस, ओके? पण एका महत्वाच्या गोष्टीवर मला तुझ्याशी बोलायचं. ठीक आहे. ठीक आहे, ओके, मी कळवतो.
याला काय झालं? काय अर्जंट बोलायचं असं? हा बोल. अहो तुम्ही ठाण्यातच आहात की गेलात? नाही, इकडेच. आता फक्त तिघींची ट्रायल राहिलीये. इथे थोडा वेळ लागणार आहे. मी प्राजूला सांगितलं होतं की मयू जवळ जायला आणि ती जाऊन आलीये. मला काय सांगते हे सगळं? तुम्ही मला घ्यायला येऊ शकता का? यायला? बँगलोरला तू एकटी आलीस, इंडिपेंडंट झालीस ना, मग तिकडून इकडे नाही येऊ शकत? अहो मला इथून ऑटो कॅब लोकल सगळंच मिळेल, पण तुम्ही आलात तर म्हणजे आपण घरी लवकर पोहोचू. त्याच्यासाठी माझी काय गरज आहे? तुझे एपी सरच नाही, एपी सर छान व्यवस्थित मस्त फास्ट पोहोचवतील घरी. नाही इथे एपी नाहीये तो. अच्छा, म्हणून मला फोन केला का? तेच. नका ना वाकड्याची, प्लीज मला घ्यायला या, मी वाट बघते. हे बघ, मला माझी काम आहेत, मी येणार नाहीये घ्यायला. तुझं तू बघ काय ते. चल. मी पत्ता पाठवते, मी वाट बघते, या तुम्ही. मला खात्री आहे तुम्ही नक्की या. अरे अजीब दादागिरी आहे. अहो जसं जसं फिनाले जवळ येतो ना, मला तर खूप भीती वाटायला लागली बघा. मुझे भी. मैंने तो ऊँग नहीं आती. मतलब? नींद नहीं आती. गर्ल्स, gear up now, okay? अश्विनी, तू प्लीज नीट प्रॅक्टिस कर, ओके? जे काय बोलतेस ते कॉन्फिडेंटली बोल. तुझ्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसायला हवा. अँड मेक शुअर तू जे काय बोलतेस ते फ्लुएंटली बोलशील. ऑलराइट? ओके गर्ल्स, I'll get back to you all soon. अजून किती प्रॅक्टिस करशील अश्विनी? मला माहिती आहे हे सगळं तू माझ्यासाठी केलंस. मतलब? हुशा, अश्विनीची इंग्लिश इंट्रोची प्रॅक्टिस खूप छान झाली होती. मी माझ्या कानाने ऐकलंय. पण तरीही मेंटॉर समोर तिने मुद्दाम चुका केल्या. पर क्यों? काय ना, सगळे छान प्रॅक्टिस करत होते, पण मी चुकले. मेंटर माझ्यावर रागवले आणि मला एकटं वाटायला नको म्हणून हिने असं केलं. हो ना? नाही का, तसं काही नाहीये. अश्विनी, इतके दिवस ना तू मला आवडायचीस, पण आता अजून जास्त रिस्पेक्ट वाटायला लागलाय तुझ्याबद्दल. खरंच. हो मग? तुझा बाबा काही म्हणू शकतो, पण सगळे तुम्ही छान दिसताय. गुलाबी बगळे. बगळा पांढरा असतो, प्राणी म्हटलेलं चालतं वाटतं. बाई गो, काय सुरू बोलते. हा? अरे वा, आज एकदमच परफेक्ट मॅच झाला आपला फॅमिली ड्रेस कोड. ड्रेस कोड म्हणजे सगळे एका रंगाचे कपडे? कुहू, तू आजीला सांगितलं नाहीस का काय ते? का नुसतं स्वतःचं कौतुकच करून घेतेस? सांगते. तुला आठवतं तू आणि आबा ग्रँड पेरेंट्स डे साठी आला होता? तसंच आहे. आणि आज फॅमिली डे म्हणून पॅरेंट्स पाहिजेत. आणि प्रत्येक फॅमिलीला वेगवेगळे ड्रेस कोड आहेत. आणि आज आम्हाला गिफ्ट देणार आणि आमचे पिक्चर पण काढणार. काय काय एक नवीन कल्पना काढतात. चला निघायला हवं, उशीर होईल, ट्रॅफिक लागेल. हो, जाऊन शूज घाल तुझे. आई, आम्ही जाऊन येतो. एक मिनिट. ताराचा फोन? हा बोल तारा. काय? अगं पण आज हे सगळं स्केड्यूल मध्ये नव्हतं ना? हो, आणि आपण फायनल राऊंडच्या व्हेन्यूवरच भेटणार होतो सगळे. आई प्लीज, तू कुठे जायचं नाहीस. तू मला हवी आहेस. तू थांब, तिला बोलू दे ना फोनवर. तारा ऐक ना, मी आज माझ्या मुलीच्या शाळेत जाऊन आले तर चालेल का ग? तारा दीदी, मला आई हवी आहे, तू तिला सुट्टी दे. ती बोलते ना. ओके, मी येते. आई तू का ओके म्हणालीस? तुला माझ्या शाळेत यायचंय. काय बोलले ते? कशाला फोन केलेला? स्प्रिंगडेलच्या ऑफिसमध्ये ठाकरे सरांनी अर्जंट मीटिंग बोलावली आणि एकही पार्टिसिपेंट जर तिथे नसला तर मीटिंग कॅन्सल होईल. मला जावं लागेल. पण आधी तू शाळेत चल, मला काही माहित नाही. कुहू, अगं कुहू,
आईच्या सरांनी मीटिंगला बोलवलंय ना तिला. आपण कशी एक्झाम असले की शाळेत जातो, मग तिला नको का ग जायला? नाही, आज तिकडे सगळ्यांचे आई बाबा येणार आहेत, दिदू पण येणार आहेत आणि माझीच आई नाही आणि मला फोटो पण काढायला मिळणार नाही. नको ना रडू बाळा, ऐक ना माझं. हे बघ, आपण उद्या फॅमिली फोटो काढूया का? उद्या तुझं कॉम्पिटिशन आहे आणि तू मला प्रॉमिस केलेलंस की तू आज येणार माझ्यासोबत. ये नाही प्लीज, तू ये आता. हो हे बघ काय दाखवते, रडू नको. बाबा सांग. लेकरू काय करेल, आईच वाटायला येत नाही तिच्या. कल हमारा ग्रैंड फिनाले और हमारी कंपनी के कुछ रूल्स हैं, जिसमें से एक रूल ये भी है कि किसी भी कंटेस्टेंट के रिलेशन का कोई भी इंसान हमारी कंपनी का हिस्सा नहीं हो सकता, और अगर ऐसा होता है तो उस पर्टिकुलर कंटेस्टेंट को इस कंपटीशन से बाहर जाना होगा. आप लोग तो जानते ही हैं कि शिल्पी मात्रे अब हमारी कंपटीशन में जज है, और इसलिए अश्विनी वाघमारे को ये कंपटीशन छोड़कर जाना होगा. म्हणजे अश्विनीला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल? आई नो ये टफ डिसीजन है, पर ये हमें करना पड़ेगा. अवा सर, पण हे बरोबर नाही. गलत बात छे एपी. लेकिन ये रूल्स है, मैं रूल्स ब्रेक नहीं कर सकता. अश्विनी, तुम कुछ कहना चाहती हो? तारा, इस बात से रिलेटेड सारे पेपर वर्क्स रेडी करो और प्रेस को भी बता दो कि अब हमारी कंपटीशन में 12 नहीं 11 कंटेस्टेंट्स हैं. यस एपी. तुम्ही इथे? तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून म्हटलं तुझ्या लाडक्या आणि महत्वाच्या ठिकाणी जाऊन बोलूया. काय झालंय? स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून पावलो पावली तुम्हाला जाणीव करून दिली आहे की मी महत्वाचं नाहीये तुझ्यासाठी, स्पर्धा जास्त महत्वाची. मला कळून चुकलंय की तुला माझी गरज नाही आता, म्हणून माझं तुझ्या आयुष्यातून निघून जाणंच बरोबर राहील. मला तुझ्या वाटेतला अडसर नाही व्हायचं. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. काय? उघड बघ. तुला तर तुझ्या इच्छेविरुद्ध या स्पर्धेतनं बाहेर काढत होते. शिल्पी माझी बहीण आहे, पण मी आता तुझा नवरा नाहीये. सो टेक्निकली तुझं आणि शिल्पीचं आता काहीच नातं नाहीये, राईट एपी? सो आता आय गेस तू या स्पर्धेत आणि या फिनालेमध्ये भाग घेऊ शकतेस. बघ अश्विनी, याला म्हणतात खरं प्रेम. तुझ्या आयुष्यात न जाता जाता सुद्धा तुला मदत करूनच जात. एन्जॉय युअर कॉम्पिटिशन. गुड लक फॉर युअर फिनाले. अँड फायनली गुड बाय.
आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. तुम्ही आईला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून चक्क तिकडे जाऊन दिवस पेपर देऊन आलात. यात अर्ध डोकं तुझ्या मामाचं आहे. श्रेयस, पण तो अश्विनीला विश्वासात घेऊन सगळं सविस्तर सांगायला होतं. कसली कसली रे गंमत. अगं गमतीसाठी नाही केलं मी आई हे. स्प्रिंगडेल वाल्यांना कळायला हवं की आम्ही आता नवरा बायको नाही आहोत म्हणून केलं. आणि आता अश्विनी येईलच, मग तिला सविस्तर सगळं समजावीन मी. हे सगळं भयंकर आहे. आपल्याच मुलींनी इतकं विचित्र सगळं काही करून ठेवलंय ना. ही शिल्पीशी नंतर बोलणार आहे. डोक्यात काहीतरी खूळ घेते आणि नको ते वागते. पण माझा विद्युतवर विश्वास आहे, तो काहीही अविचारीपणे करणार नाही. फोन का घेत नाही? आतापर्यंत यायला हवी होती घरी. मी एपी सरांना मगाशी विचारलं, ते म्हणाले निघालीये कंपनीच्या गाडीतून. अरे गेली कुठे? मी विद्युतला फोन करतो. हा विद्युत, अरे अश्विनी तिकडे आली का रे? अच्छा नाही का? नाही काही नाही, मी करतो नंतर फोन तुला. हो घरी नाही आली अजून. ठीक ठीक. नाही तिकडेही नाही गेली. काय रे, काय झालं? आईचा फोन स्विच ऑफ येतोय. विद्युतचा फोन. हा विद्युत, काय? ठीक आहे मी लगेच येतो. हो हो आलोच. काय रे, काय झालं? आईच्या गाडीत ना अश्विनी येत होती. ती गाडी मध्येच रस्त्यात उभी आहे आणि गाडीत कोणी नाहीये. ड्रायव्हर पण गायब आहे आणि अश्विनी पण गायब आहे. या आता आणखीन काय? असं कसं? काय रे, अश्विनीचा काही पत्ता लागला का? नाही आई. काय रे, काय झालं? श्रेयस, अरे नाही रे सापडली अजून. मला तर असं वाटतं की आपण पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. ते बरोबर तपास करतील. एक काम कर, तू चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला. आपण तिकडे जाऊ. गाडीची चावी कुठे? हा याच्यात आहे का? हा बाईकची चावी. अरे बाईकची चावी कुठे आहे तुझ्या? अरे वेडा आहेस का तू जरा? नेहमी कुठे ठेवतो आपण किल्ली? तिकडून घे ना. अख्खा घर शोधतोयस. अरे हा सॉरी, माझा गोंधळ झालाय. ते ज्या वस्तूची जागा जिथे असते तिथे सोडून आपण पूर्ण जगभर शोधत फिरत असतो. सेम तसं झालंय माझं, म्हणून माझा गोंधळ झाला. सॉरी. तू एक काम कर, तू आराम कर. मी ना पोलीस स्टेशनला जातो. हा ज्या वस्तूची जिथे जागा असते तिकडे आपण शोधत नाही आणि सगळ्या जगात शोधत फिरतो. आई, मला कळलंय अश्विनी कुठे. मी जाऊन येतो. अरे आता तू कुठे चाललास? आलोच आई, आलोच. ते बघ, काय ती निसटली? व्हॉट द हेल? आणि तुम्ही काय टाटा करत होता तिला? सेन्स. दादा जरा लवकर चला ना. विक्रम, एक्सक्यूज मी. काय झालं? काय झालं? ती निसटली. काय? हो. हे बघ विक्रम, काय वाटेल ते झालं तरी अश्विनी स्टेजवर जाता कामा नये. मी बघून घेत, तू आता जा. वॉचमॅन दादा, वॉचमॅन.
दिस शुड बी आवर ग्रँड इव्हेंट गाईज. ओके, आज सगळं काही एकदम परफेक्ट झालं पाहिजे. लाईट्स कसे काय ऑफ झाले? प्रतीक, ये सब क्या है? ये एक्सपेक्टेड नहीं है मुझे. पावकच. एपी आज असं होऊच शकत नाही. मी स्वतः सगळं पर्सनली चेक केलेलं. अरे तो फिर जाओ, जाके देखो क्या हुआ है. हाँ हाँ जल्दी. अशा त्रिवेणी संगम असलेल्या आजच्या आपल्या पहिल्या जज आहेत मैत्रेयी भास्कर. लेडीज एंड जेंटलमैन, शून्य से शुरुआत करना बहुत बड़ी चीज होती है और हमारे नेक्स्ट जज जिन्होंने एक छोटे से तिनके से इतना बड़ा एम्पायर खड़ा किया. लेट्स गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज टू मिस्टर कुणाल राजगुरू, मॅनेजिंग डायरेक्टर अँड प्रोड्युसर एलेस्टर प्रोडक्शन्स. फिल्म आणि वेब सिरीज प्रोडक्शन्सच्या क्षेत्रामध्ये कुणाल राजगुरू हे नाव माहीत नाही असं होऊ शकत नाही. खऱ्या टॅलेंटला ओळखायला एक वेगळा दृष्टिकोन लागतो आणि म्हणूनच आज आपल्या बरोबर या 12 स्पर्धकांपैकी एक विजेती निवडण्यासाठी आपण यांना इथे आमंत्रित केलं. असं म्हणतात की एक वेगळा दृष्टिकोन संपूर्ण चित्र पालटू शकतो. वी आर व्हेरी लकी, कारण जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 साठी अशाच एका वेगळ्या दृष्टिकोन असलेला जज आपल्या पॅनलमध्ये आम्हाला लाभलेला आहे. कडकडून टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या तिसऱ्या जजचं, शिल्पी म्हात्रे यांचं. ओके फ्रेंड्स, अब दिल थाम के बैठिए, क्योंकि अब मैं जो नाम लेने जा रहा हूं उससे शायद आपकी धड़कन कुछ देर के लिए रुक सकती है. ये वो है जिन्होंने अपने टैलेंट से बॉलीवुड को ही नहीं बल्कि तेलुगु और तमिल इंडस्ट्री को भी हिला के रख दिया. आणि तेवढंच नाही तर मराठी प्रेक्षकांना सुद्धा वेड लावलंय. कंपनी, काटे यासारख्या सिनेमांमधल्या आयटम नंबर्स मध्ये त्यांनी आपल्या ठुमक्यांनी आणि अदानी सगळ्या ऑडियन्सला अक्षरशः खल्लास केलं होतं. आय कॅन नॉट वेट मोर टू वेलकम ऑन स्टेज आवर सेलिब्रिटी जज फॉर द नाईट, the most beautiful, ravishing, stunning dancer and actress, Isha Kopikar. Hello, Isha ji. I am myself a very big fan of yours. तुम्हाला कसं वाटतंय आज इथे येऊन? व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू ऑल हिअर. मला खूप एक्साइटमेंट आहे बिकॉज आय एम अ पार्ट ऑफ दिस शो. या इव्हेंटचे न्यूज आणि अपडेट्स मी नेहमी फॉलो करते अँड आय लव्ह दिस शो. आय रिअली लव्ह इट. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. आम्ही पण तितकेच एक्साइटेड आहोत आणि इट्स अन ॲब्सोल्यूट प्लेजर टू हॅव यू हिअर, ईशाजी. आता मी विनंती करतो ईशाजी यांना की त्यांनी स्थानपन्न व्हावं. प्रचंड टाळ्यांनी स्वागत करूयात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चे टॉप 12 कंटेस्टंट्स. ऋतुपर्णा दास फ्रॉम कोलकाता, आकृति झा फ्रॉम बिहार, रेवती गणेशम फ्रॉम बैंगलोर, देव्यांशी राजपूत फ्रॉम राजस्थान, नियति राव फ्रॉम कर्नाटका, मिथिला कलंगुटकर फ्रॉम गोवा, अश्लेषा शिवलकर फ्रॉम मुंबई, अमृत कौर फ्रॉम चंडीगढ़, प्रीता बालचंद्रन फ्रॉम चेन्नई, राधिका पटेल फ्रॉम बड़ोदरा,
कुशा चड्डा फ्रॉम दिल्ली, अश्विनी वाघमारे फ्रॉम डोंबिवली, आपल्या स्पर्धकांनी घातलेले आउटफिट्स खास ट्रेडिशनल राऊंडसाठी बनवून घेतलेले असून ते त्या त्या प्रदेशानुसार आहेत. हे सगळे आउटफिट्स मिसेस इंडिया 2023चे ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर कलानिधी ठाणे यांचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आहेत. तर आज रंगणारे स्पर्धा या 12 विवाहित स्त्रियांमध्ये. पण आता वेळ आहे एका खास अनाउन्समेंटची. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023चे जाहीर केलेले बक्षीस आहे ₹21 लाख टायटल विनरसाठी, ₹11 लाख फर्स्ट रनरअपसाठी आणि ₹5 लाख सेकंड रनरअपसाठी. पण यावर्षी स्पर्धेला अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळालाय, रादर मिळतोय. त्यामुळे या बक्षिसांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आता मिसेस इंडिया 2023च्या विनरला मिळणार आहे मुंबईच्या SK मॅजेस्टिक बिल्डर आणि डेव्हलपर तर्फे एक नवीन स्कीम मध्ये 1 बेडरूम किचन फ्लॅट. घर मिळणार आहे. आता तुला जिंकावंच लागेल अश्विनी. तो ये थे हमारे इस साल के टॉप 12 कंटेस्टेंट्स. नाउ लेटर ऑन दे विल बी कट डाउन एंड दे विल फेस 3 डिफरेंट राउंड्स, ईच टेस्टिंग देयर ब्यूटी एंड ब्रेन्स. तो शुरू करते हैं जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चा पहिला राउंड, कलानिधी ठाणे प्रस्तुत टॅलेंट राउंड. हा तो राउंड आहे ज्याच्यामध्ये सगळे स्पर्धक आपापलं टॅलेंट दाखवणार आहेत. कलानिधी ठाणे हे आपले ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर आहेत आणि त्यांचे अमित भाई या राउंडला जज करणार आहेत. मी अमित भाईंना या मंचावर याची विनंती करतो. नमस्कार अमित भाई. नमस्कार. अमित भाई, गेले 25 वर्ष कलानिधी लोकांची आवड सांभाळून हँडलूम मध्ये एक्सक्लुझिव्ह डिझाईन्ससाठी अग्रेसर आहेत. तुम्हाला कसं वाटतंय आज या मंचावर येऊन? कलानिधीची 25 वर्षाची सुंदर अशी जर्नी, त्यात लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता याची चव चाखून बघू शकतो. अश्विनी, तुम्ही आज जाऊ शकता. थैंक यू. तो अब बढ़ते हमारे टैलेंट राउंड के अगले कंटेस्टेंट की ओर. आणि आता येतीये राधिका.
या जजेसने कितीही जोर लावला तरीही मी तुला पुढच्या राऊंड मध्ये अजिबात जाऊ देणार नाही. तो अब बारी है रैंप वॉक राउंड की. टू शो अस देयर oozing confidence on stage and the sense of fashion, let us all welcome these contestants in the glamour ramp walk round. आणि रॅम्प वॉक साठी आपली पहिली कंटेस्टंट आहे अश्विनी वाघमारे. अश्विनी, अश्विनी, go. Ashwini, go. Walk. शिका चालते. साधारण तिला जमिनीचा अंदाज येत नाही वाटतं. चक्कर येते की काय तिला? हे मुद्दाम करताय?
क्या हुआ है डॉक्टर? त्यांना सेडेटिव्ह दिले गेले आहेत. व्हॉट? सेडेटिव्स? पण ती ठीक होईल ना? म्हणजे शुद्धीवर येईल ना लवकर? डॉक्टर, इसका ठीक होना बहुत ही जरूरी है. डॉक्टर प्लीज डू समथिंग. जर अश्विनी टॉप 5 मध्ये सिलेक्ट झाली तर तिला स्टेजवर जावं लागेल. प्लीज तिला लवकर शुद्धीत आणा. ओके, गिव्ह मी अ मोमेंट. बाप्पा, तुझ्या कृपेमुळे इथपर्यंत आलीये माझी आशू. आता तिला परत जाऊ देऊ नकोस. पुन्हा उभं कर तिला. Because everyone can express their feelings, their expressions, their opinions in a better way, their mother tongue only. And my mother tongue is Marathi. And I will be grateful if all judges will allow me to speak and answer this question in Marathi. अश्विनी, तुम्ही प्रश्नाचे काय उत्तर देतात ते महत्वाचं आहे. कुठच्या भाषेत देतात ते महत्वाचं नाही. गो अहेड. धन्यवाद. मी आज अश्विनी, टिकली टिकली. म्हणजे मला हे सांगायचंय की स्त्रीवाद हा. अश्विनी. उज्ज्वला, हो थांबा ना. टिकली टिकली. स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझम. अश्विनी थांब. आई, तारा, या अश्विनीच्या सासूबाई नक्की काय करतायत? शी इज क्रेझी. खूप मोठा ब्लंडर करतायत आपल्या शो मध्ये. आजी काय? थांब ग. अरे ही बाई स्टेजवर काय येते? तारा माझी नोकरी गेली. काही काही तयार होऊन आलीस. टिकली लावायला विसरलीस ना? शेवटचा राऊंड आहे. मार्क नको ना कापायला तुझे. जिंकायला हवीस ना. सगळे माझ्याकडे का बघतायत आणि हसतायत ग? टिकलीच्या साडीवर कपाळाला टिकली नसते का लावायची? मी पण मिली ना. राहू देत आई. स्प्रिंगडेल कंपनीने भावनांना नेहमीच सगळ्यात जास्त महत्व दिले. आजचा हा क्षण आपल्या विजेत्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि कायम लक्षात राहणारा क्षण. त्यामुळे मी अश्विनी वाघमारे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे यजमान मिस्टर श्रेयस वाघमारे यांना स्टेजवर आमंत्रित करतो.
Congratulations. I am very proud of you. थँक यू. यावर्षीची ही स्पर्धा नक्कीच सगळ्यांच्या कायम स्मरणात